यानंतर धक्कादायक आणि राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करेल अशी बातमी पाहूया। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड बहाल करण्यात आलाय। विशेष म्हणजे वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला भूखंड बहाल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आला। या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असं वित्त विभागानं अभिप्राय दिलेला होता। मात्र यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान या सगळ्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आली, पाहूया। मला असं वाटतं की चौकशी करावी ना, त्यांनी तक्रार करावी, चौकशी करावी, कोणी भूखंड खाल्लेत आणि पूर्वीचा इतिहास बघा, काँग्रेसच्या काळातला, राष्ट्रवादीच्या काळातला। कशाला बोलायला लावताय म्हणा तुम्ही आम्हाला? तुम्ही चौकशी करा, तुम्ही तक्रार करा, तुम्ही सांगा ना काय घोटाळे झाले म्हणून। पण विनाकारण काहीतरी हवेत गोळीबार करायचा, काहीतरी निराधार गोष्टी पेरायच्या आणि वेगळा नरेटिव्ह सेट करायचा, मला वाटतं लोकांचा यावर विश्वास नाही। आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आरोप केले तर मला वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। दरम्यान या सगळ्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, त्याही प्रतिक्रिया पाहूया। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहेत या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की, ईश्वराची, विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को। जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहे। सगळ्या प्राईम लँड, सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईम लँड, सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नामंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये। पण तरी पण सरकार त्यांचा आहे, सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला। पण आपल्याला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीने ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू आणि जे हस्तांतरण आता जमिनीत होत आहे ते 100% आम्ही थांबवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।